नमस्कार मंडळी. आज एका अनोख्या यात्रेची माहिती देण्यासाठी मी आलोय. ही यात्रा मी नुकतीच काही दिवसांपूर्वी पूर्ण केली होती. ही यात्रा आहे शिव आणि शक्ती याचं संगम असलेली आणि साधारण 2000 किलोमीटरची ही यात्रा मी एकट्यानं प्रवास करून पूर्ण केली आहे. आणि आपणही जर माझ्यासारखी यात्रा करण्याचा विचार करत असाल तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याची माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे, ज्यामध्ये आपण 3.5 शक्तिपीठांचं दर्शन आणि त्याचसोबत 5ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन आपण घेऊ शकतो. या यात्रेची तयारी करत असताना मला एक गोष्ट मात्र प्रकर्षानं जाणवली. ही यात्रा सुरू करण्याची आणि समाप्त करण्याची कोणतीही अशी एक ठराविक पद्धत नाहीये. म्हणजे जसं अष्टविनायक यात्रेचं शास्त्रोक्त क्रमवारी म्हणजे प्रथम मोरगाव, द्वितीय सिद्धटेक, थेऊर, लेण्याद्री, ओझर, रांजणगाव करत श्री अष्टविनायकाची यात्रा पूर्ण करतो, तशी कोणतीच क्रमवारी 3.5 शक्तिपीठ किंवा 5 ज्योतिर्लिंगांच्या बाबतीत नाहीये. या शिवशक्ती यात्रेला सुरुवात मी करत आहे सर्वप्रथम श्री महालक्ष्मीचं दर्शन घेऊन, आणि त्यासाठी मी पुण्याहून निघतोय ते कोल्हापूरला जाण्यासाठी. पुणे ते कोल्हापूर हे 250-55 किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला 5 ते 5.5 तास प्रवास करावा लागतो. मंडळी, या यात्रेतला माझा पहिला मुक्काम होणार आहे तो कोल्हापूरला, कारण मला पुण्यातून निघायला उशीर झाला होता आणि मी साधारण दुपारनंतर पुण्यातून बाहेर पडलो होतो आणि कोल्हापूर गाठेपर्यंत मला संध्याकाळ होणार होती. पुणे, सातारा, कराड असे शहरं ओलांडत मी कोल्हापूरला पोचलो आणि सर्वप्रथम महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेतलं. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी कोल्हापूरवरनं तुळजापूरकडे निघालो. मला पहिला मुक्काम कोल्हापूरला करावा लागला, कारण मी पुण्यातून निघतानाच उशिरा निघालो होतो. मी दुपारनंतर पुण्यातून निघालो होतो. पण आपण जर का पुण्यातून सकाळी लवकर जर निघालात तर सर्वप्रथम कोल्हापूरला येऊन श्री अंबाबाईचं दर्शन घेऊ शकता आणि मग तिथून लगेचच आपण तुळजापूरकडे निघू शकतो. मंडळी, कोल्हापूर ते तुळजापूर हे अंतर साधारण 280-85 किलोमीटरचं आहे आणि यासाठी आपल्याला 5 तासाचा प्रवास करावा लागतो. अत्यंत सुंदर असे मोठे महामार्ग आहेत, त्यामुळं आपण पुढील 5 तासात तुळजापूरला पोचतो. तुळजापूर आई तुळजाभवानीचं स्थान, महाराष्ट्राची कुलदेवता. मित्रांनो, इथं 12ही महिने गर्दी असते हे लक्षात ठेवा. त्यामुळे इथं दर्शनासाठी निश्चित असा कोणताही कालावधी आत्ता सांगता येत नाही. आपण व्यवस्थित नियोजन करून जर तिथं गेलात तर आपलं दर्शन लवकर सुखकर होऊ शकतं. संध्याकाळपर्यंत आपण जर का तुळजापुरात पोचलात तर तुळजापूरमध्ये राहण्यासाठी आपल्याला देवस्थानाचं खूप सुंदर असं 108 खोल्यांचं भक्तनिवास आहे. आपण त्या भक्तनिवासात त्या रात्री मुक्काम करू शकता. पुढच्या दिवशी सकाळी आपण तुळजापूरमधनं श्री परळी वैद्यनाथाचं दर्शन घेण्यासाठी परळी या शहराकडे निघतो. तुळजापूर ते परळी हे साधारण 140 किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला 2.5 तास प्रवास करावा लागतो. मंडळी, शिवशक्ती या यात्रेतलं पहिलं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री परळी वैद्यनाथाचं आता आपण आज दर्शन घेतो. श्री परळी वैद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपला प्रवास सुरू होतो. तो परळी वैद्यनाथपासून 130 किलोमीटर अंतरावर असलेल्या दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे श्री औंढा नागनाथाच्या दर्शनासाठी, आणि यासाठी आपल्याला 2.5 ते 3 तास प्रवास करावा लागतो. आणि यासाठी आपल्याला सर्वप्रथम परळीमधनं गंगाखेडमध्ये यायचं आहे. गंगाखेडवरनं परभणीमधनं मग आपण पोचतो पुढे जवळा बाजार येथे आणि मग जवळा बाजार ओलांडून आपण औंढा नागनाथ येथे दाखल होतो. आपण जर का सकाळी परळी वैद्यनाथाचं दर्शन घेऊन निघालात तर साधारण दुपारी 12-12:30 पर्यंत आपण औंढा नागनाथ येथे पोहोचतो. श्री औंढा नागनाथाचं दर्शन घेतल्यानंतर सगळ्यात जास्त वेळ आपला जातो ते मंदिराच्या परिसरात, मंदिराच्या बाहेरील भिंतींवर सुंदर कोरीव काम बघण्यात.
अत्यंत सुंदर, देखणं अप्रतिम असं हे मंदिर आहे. श्री औंढा नागनाथाचं दर्शन घेतल्यानंतर आता आपला प्रवास सुरू होतो तो माहूरगडाकडे जाण्यासाठी. आपल्या शिवशक्ती या यात्रेतील तिसरं शक्तिपीठ म्हणजे आई रेणुका मातेचं निवासस्थान असलेलं माहूरगड. औंढा नागनाथ ते माहूर हे अंतर 140 किलोमीटर आहे आणि यासाठी आपल्याला साधारण 2.5 ते 3 तास लागतात. या संपूर्ण प्रवासात सगळे महामार्ग अत्यंत मोठे, प्रशस्त आणि सुंदर आहेत. त्यामुळं हा प्रवास आपला खूप सुखकर होतो. आणि अशा पद्धतीनं आपल्या तिसऱ्या दिवसाच्या यात्रेत आपण साधारण 550 किलोमीटरचं अंतर प्रवास करतो. म्हणजे तुळजापूर ते परळी वैजनाथ, परळी ते औंढा नागनाथ आणि औंढा नागनाथ ते माहूर असा आपण 500 ते 550 किलोमीटरचा प्रवास करून संध्याकाळी आपण माहूरगडमध्ये पोहोचतो. आपल्याला जर शक्य असेल त्याच दिवशी संध्याकाळी गडावर जाऊन आपण आई रेणुका मातेचं दर्शन घेऊ शकतो, रात्रीची आरती घेऊ शकतो किंवा त्या रात्री माहूरमध्ये मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी उठून देवीचं दर्शन घेतल्यानंतर आपण पुढच्या प्रवासाला निघू शकतो. शिवशक्ती यात्रेतील आतापर्यंत आपले 3 शक्तिपीठांचं दर्शन झालेलं आहे आणि 2 ज्योतिर्लिंगांचंही आपण दर्शन घेतलंय. आज आता आपला प्रवास सुरू होतोय माहूरगड ते छत्रपती संभाजीनगर येथील वेरूळ येथे असलेल्या घृष्णेश्वराचं दर्शन घेण्यासाठी. आणि त्यासाठी आपण प्रवास करतो तो समृद्धी महामार्गावरनं. माहूरगड ते घृष्णेश्वर हे अंतर 350 किलोमीटर आहे आणि यासाठी आपल्याला समृद्धी महामार्गावरनं आलो तर 6 तास प्रवास करावा लागतो. मित्रांनो, माहूरगडवरनं आपल्याला श्री क्षेत्र कारंजा लाड येथेही जाता येतं किंवा आपल्याला जर शेगावला जायचं असेल तर ते देखील आपण करू शकतो. मी यावेळेस समृद्धी महामार्गावरनं प्रवास करत कारंजा लाड येथे जाण्यासाठी निघालो. माहूरगड ते वणी सप्तशृंगी या प्रवासाच्या दरम्यान मी समृद्धी महामार्गावरती आलोय आणि समृद्धी महामार्गावरनं जात असताना माझ्या पाठीमागे उजव्या हाताला जो रस्ता दिसतोय आपल्याला तो जातोय कारंजा लाड मध्ये. कारंजा लाड हे ते स्थान आहे जिथं गुरु मंदिर आहे. कारंजा लाड हे जन्मस्थान आहे आपल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचं. मंदिरात आपण येऊन दर्शन घेऊ शकता आणि जर दुपारच्या वेळेत आपण आला असाल तर प्रसाद घेऊन आपण पुन्हा घृष्णेश्वरकडे जाण्यासाठी मार्गस्थ होऊ शकतो. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगायची आहे ती म्हणजे माहूरगड ते घृष्णेश्वर या प्रवासाच्या दरम्यान आपल्याला कारंजा लाड वाटेत येत नाही आणि आपल्याला जर का माहूरगडवरनं कारंजा लाड करून मग घृष्णेश्वरला यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला साधारण 7 ते 8 तासाचा प्रवास करावा लागतो. आणि अशा पद्धतीनं चौथ्या दिवशी आपण साधारण 400 ते 450 किलोमीटरचा प्रवास करून माहूरगड ते कारंजा लाड आणि कारंजा लाड येथून घृष्णेश्वर म्हणजेच वेरूळ येथे पोचतो. वेरूळमध्ये त्या रात्री आपण मुक्काम करू शकतो आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी श्री घृष्णेश्वराचं दर्शन घेऊन आपण पुढच्या प्रवासाला निघू शकतो. मंडळी, आपल्या शिवशक्ती या यात्रेतील 3.5 शक्तिपीठांपैकी 3 शक्तिपीठांचं दर्शन झालंय आणि 5 ज्योतिर्लिंगांपैकी 3 ज्योतिर्लिंगांचं दर्शन पूर्ण झालंय. मंडळी, आपण वेरूळमध्ये असतानाच एक गोष्ट ठरवू शकतो ती म्हणजे आता आपल्याला सर्वप्रथम 3.5 शक्तिपीठांमधलं अर्धशक्तिपीठ असलेलं सप्तशृंगी गडावर जायचंय का ज्योतिर्लिंगांपैकी महत्त्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या त्र्यंबकेश्वरकडे जायचंय. कारण जर आपल्याला सप्तशृंगी गडाकडे जायचं असेल तर आपल्याला वेरूळमधूनच एक रस्ता आहे जो मालेगावकडे जातो आणि मग मालेगावमधनं आपल्याला पुढे सप्तशृंगी गडाकडे जाता येतं. आणि जर आपल्याला त्र्यंबकेश्वरला जायचं असेल तर आपल्याला पुन्हा समृद्धी महामार्गावरती यायचं आहे आणि मग तिथून आपण सिन्नरच्या दिशेला जातो आणि मग सिन्नरवरनं सिन्नर, नाशिक असं करत आपण त्र्यंबकेश्वरमध्ये जातो. वेरूळमधनं निघतानाच मी त्र्यंबकेश्वरचं दर्शन घ्यायचं ठरवलं होतं आणि म्हणून मी समृद्धी महामार्गावरनं सिन्नरच्या दिशेला निघालो.
समृद्धी महामार्ग जिथे समाप्त होतो तिथून त्र्यंबकेश्वरचं अंतर हे साधारण 70 ते 75 किलोमीटरचं आहे. आणि यासाठी सर्वप्रथम आपल्याला नाशिक शहरात पोचायचं आहे. नाशिक शहर ओलांडून पुढे 30 किलोमीटर अंतरावरती त्र्यंबकेश्वर आहे. नाशिक ते त्र्यंबकेश्वर या दरम्यानचे रस्ते काही ठिकाणी अत्यंत खराब असे होते. त्यामुळे पूर्वी जो प्रवास साधारण 25 ते 30 मिनिटात होत असे त्याला आता 1 ते 1.5 तास लागत होता. आणि मग आपण दाखल होतो श्री त्र्यंबकेश्वर मध्ये. श्री त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर आपण इथून बाहेर पडतो. आता आपल्याला ठरवायचं आहे, आपल्याला जर का वेळ असेल तर आपण त्याच दिवशी म्हणजे आजच आपण सप्तशृंगी गडाकडे जाऊ शकता किंवा त्र्यंबकेश्वरमध्ये देखील आपण मुक्काम करू शकतो. श्री त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तो आता 3.5 शक्तिपीठातील अर्धशक्तिपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर जाण्यासाठी. त्र्यंबकेश्वर ते सप्तशृंगी हे 95 किलोमीटरचं अंतर आहे. आणि यासाठी आपल्याला सर्वप्रथम पुन्हा नाशिक शहरात जायचं आहे. नाशिक शहर ओलांडून आपण पुढे दिंडोरीकडे जातो आणि मग दिंडोरीतून वणी सप्तशृंगी असा आपला प्रवास सुरू होतो. मी त्र्यंबकेश्वरमधनं निघालो तोपर्यंत दुपारचे 4 वाजले होते आणि सप्तशृंगी गडावर पोहोचेपर्यंत संध्याकाळचे 7 वाजले होते. मी सप्तशृंगी गडावरती त्या रात्री मुक्काम केला आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रोपवेनं सप्तशृंगी गडावर सप्तशृंगी देवीचं दर्शन घेण्यासाठी गेलो. मंडळी, आपल्या शिवशक्ती यात्रेतील शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपला प्रवास सुरू होत आहे तो सप्तशृंगी गडावरनं भीमाशंकर ज्योतिर्लिंगचं दर्शन घेण्यासाठी. सप्तशृंगी गडावरनं आपण निघतो ते सर्वप्रथम नाशिक येथे येतो आणि नाशिक शहर ओलांडून आपला प्रवास पुणे नाशिक महामार्गावरनं सुरू होतो तो मंचरपर्यंत. मंचरच्या इथनं आपल्याला महामार्ग सोडून पुलाखालून उजव्या हाताला वळायचं आहे ते डिंबे धरणाकडे जाणाऱ्या वाटेवर. आणि मग तिथून आपला प्रवास सुरू होतो तो श्री क्षेत्र भीमाशंकर येथे जाण्यासाठी. मंडळी, डिंबे धरणापासून भीमाशंकर साधारण 33 किलोमीटर अंतरावर आहे. या 33 किलोमीटरपैकी 20 किलोमीटरचा जो टप्पा आहे हा अत्यंत खराब आहे. मी ज्या काळात इथं प्रवास केला होता तेव्हा रस्ते उखडलेले होते, रस्ते खराब होते आणि त्यामुळं नेहमीपेक्षा साधारण 1.5 ते 2 तास जास्त मला हा टप्पा पार करण्यासाठी लागला. सप्तशृंगी गड ते भीमाशंकर हे 280 किलोमीटरचं अंतर असून यासाठी आपल्याला 8 तासाचा प्रवास करावा लागतो. मागील 5 दिवसात आपण 3.5 शक्तिपीठांचं दर्शन घेतलेलं आहे आणि 5 ज्योतिर्लिंगांपैकी 4 ज्योतिर्लिंगांचं आपलं दर्शन झालेलं आहे. आज पुण्याजवळील भीमाशंकर येथे असलेल्या श्री भीमाशंकराचं दर्शन घेऊन आपण 5व्या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेणार आहोत. खराब रस्त्यांसोबतच वाटेत जोरदार पावसालाही सुरुवात झाली आणि अशातच मी भीमाशंकरमध्ये दाखल झालो. पूर्ण धुक्यानं भरलाय आता भीमाशंकर. मी चुकीच्या वेळेत आलोय का माहित नाही मला. 7-7:30 झाले. तुफान पाऊस आहे. गाडीच्या बाहेरचं काही दिसत नाहीये. पण आपल्या 5 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं जे आहे भीमाशंकर त्याचं दर्शन घेऊन आपली यात्रा आता समाप्त करतो आपण. चला हरी मंदिरात जाऊ. प्रचंड पाऊस, धुकं सगळं याच्यात. मित्रांनो, अशा पद्धतीनं 6 दिवसात
2000 किलोमीटरचं अंतर पार करत महाराष्ट्राच्या 3.5 शक्तिपीठांचं आणि 5 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन आज माझी ही शिवशक्ती यात्रा समाप्त होत आहे. मित्रांनो, आपल्याला जर ही यात्रा आणि याची दिलेली माहिती आवडली असेल तर आपण माझ्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर आपण आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच आपण भेटणार आहोत एका खूप अनोख्या अशा प्रवासामध्ये. तोपर्यंत सुखी रहा, आनंदी रहा. धन्यवाद.